म्हणजे एक असं झालेलं आहे की जे एक्झिट पोल आहेत त्यांचं सुद्धा मला असं वाटतं एक प्रकारचं कन्फ्युजन दोन युती आणि आघाडी ठरवताना झालेलं दिसतंय. माझी महत्त्वाची या निवडणुकीची वैशिष्ट्य 2-3 मी सांगू शकतो की ही जे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये निवडून येणारा उमेदवार, जसं भातखळकर सरांनी सांगितलं की कमी मतांनी त्यांचे एक उमेदवार पडले, या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला मी सांगतो 500, 1000, 2000 इतका कमी फरक विजयी आणि पराभूत उमेदवारामध्ये राहील, इतकी ही आटोकाट परिस्थिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 66% जेव्हा मतदान झालेलं आहे याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये केवळ बहिणाबाईंची किबया नाही तर दुसरे देखील प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर जरांगे हा जो फॅक्टर आहे हा मराठवाड्यामध्ये सुप्त स्तरावर हा आहे आणि त्या उन्हाळे सर थोडंसं थांबवतो तुम्हाला. एक्झिट पोल आपण पाहतो, लोकशाही रुद्रचा हा एक्झिट पोल समोर आलेला आहे. यामध्ये महायुतीच्या वाट्याला आपण पाहतोय 128 ते 142 जागा, तर 125 ते 140 जागांचा अंदाज महाविकास आघाडीसाठी वर्तवण्यात आला. तर लोकशाही रुद्राच्या या एक्झिट पोलमध्ये सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये. इतरांना 18 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात बंडखोर निवडून येतील असा एक अंदाज निवडणुकीच्या आधी देखील वर्तवण्यात आलेला होता. संजय उन्हाळे सर. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचा गलबलाट खूप राहणार आहे. बरोबर. हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की आम्ही आता सध्या मराठवाड्यात आयडेंटिफाय करू शकतो की किमान काही अपक्ष हे कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून येतील अशी ती अटी. कारण अपक्ष म्हणजे कोण, तर अपक्ष म्हणजे काही वरून पडलेलं नाही. अपक्ष म्हणजे इकडून नाराज झालेले किंवा तिकडून नाराज झालेले. म्हणजे शरद पवारांनी ज्यांना तिकीट दिलं नाही म्हणून रमेश आडसकर उभे राहिले किंवा यांनी युतीने तिकीट दिलं नाही म्हणून दुसरे उभे राहिले, अशा पद्धतीचे या ठिकाणी अपक्ष आहे. त्यामुळं अपक्षांना निवडून आणण्यासाठी आता उदाहरणार्थ हर्षवर्धन जाधव हे कन्नडमध्ये अचानकपणे थोडेसे वर गेल्यासारखे वाटले. त्याचं कारण असं की त्या अपक्ष आहेत ते, पण त्यांना कुणाचा पाठिंबा आहे ते हे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं पाहायला मिळतं. त्यामुळं अपक्षांचा एक वेगळा पक्ष राहील. मागे एकदा असं होऊन गेलेलं आहे की जेव्हा अशोक पाटील डोणगावकर त्यांचे नेते होते अपक्षांचे, तर अशा पद्धतीची वेगळी विचित्र स्थिती ही निर्माण होणार आहे आणि ती याची तयारी आतापर्यंत करावं लागेल. परंतु एक मात्र गोष्ट मान्य केली पाहिजे की मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक भरकटण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला. म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत विकासाचे, ज्या ठिकाणी सोयाबीन कापसाचा भाव असेल, बेरोजगारी असेल, लोकांमध्ये असणारी अस्वस्थता असेल किंवा ज्या पद्धतीने केवळ त्यांना थोडेसे पैसे देऊन गप्प करण्यात आलेला असेल, हे जरी असलं तरी त्यांच्यामध्ये व्यक्त होणार. आणि तशा प्रकारची भाषणं जी झाली त्यामध्ये आणलेली माणसं आणि आलेली माणसं याच्यातला फरक जरी आपल्या लक्षात आला तरी आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये महाआघाडीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ती महाआघाडी सुद्धा निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काँग्रेस पक्ष जो आहे, आता मगाशी ते म्हटलं कोणीतरी की आमचे माझे ज्येष्ठ मित्र, पण त्या काँग्रेसचा देखील विदर्भामध्ये बऱ्यापैकी अस्तित्व राहणार आहे आणि हे अस्तित्व नाकारून चालणार नाही. मला असं वाटतं की ते सुद्धा राहणार आहे. तेव्हा एकंदर ह्या निवडणुकीचं चित्र हे अटीतटीचंच राहणार आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक रंजक राहणार आहे. नक्कीच उन्हाळे सर. ही